त्याच्यामुळे मंत्र्यांनी उगाच बाहेर फिरू नये. आमदार खासदाराने सुद्धा शाणपणा करून बाहेर फिरायला जाऊ नये, उगाच कार्यक्रम घेऊ नये. बाहेर वादळ घोंगावत आहे, लाल बावटा दाखवलेला आहे तिथे. ते असं ना समुद्रात वादळातला बावटा, पांढरा बावटा, लाल बावटा. तर बाहेर वादळ घोंगावत आहे, वादळाशी खेळू नका. आणि विशेषतः जे गद्दार आहेत, मग मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी तर कोणताच धोका पत्करू नये, कोणत्याही प्रकारचा. लोकांच्या नजरेत सुद्धा पडू नये. फार गंभीर परिस्थिती आहे, वातावरण चिघळलेलं आहे. तर मी एका मानवतेच्या भावनेने सांगतो की काही अघटित घडू नये म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतलेला आहे सिक्युरिटी वाढवण्याची, तो चांगला आहे. अजून जर काय आर्मी वगैरे आणता आली त्यांच्या सिक्युरिटीसाठी तर केंद्र सरकारकडे लष्कराची पण मागणी केली पाहिजे. आपण काल शिवाजी पार्कला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आपण काल पुण्यात पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. नाशिकला पाहिलं असेल कसं वादळ घोंगावत होतं. आणि परत मी हे पण सांगेन की उठसूट दिल्लीत फेऱ्या मारू नका अमित शहाना भेटण्यासाठी. दिल्लीत सगळ्यात जास्त चक्रीवादळ आहे. नजरेच कोणाच्या पडू नका. या लोकांनी भूमिगत व्हायला पाहिजे. दिल्लीत जाल तर काहीतरी गडबड होईल. तुमच्यावर लक्ष आहे सगळ्यांवर. ज्यांनी ज्यांनी या देशाशी बेईमानी केलेली आहे, जनतेशी बेईमानी केलेली आहे, त्यांच्या जीवाला आणि त्यांच्या मालमत्तेला धोका आहे. म्हणून देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला आहे गृहमंत्री म्हणून, पहिला विजनरी निर्णय, की सर्व मंत्र्यांची आणि आमदार खासदारांची सुरक्षा वाढवावी, त्याचं मी स्वागत करतो. सर, मोहन भागवत असे म्हणाले, विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारतायत, तरुण तुम्ही प्रश्न विचारतायत, त्याची उत्तर द्यायला हवे. हा उत्तर देण्याचा काळ आहे, कुठल्याही तंत्राचे करता. मोहनराव भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का असं आणावं आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावा. त्यांनी थेट राजीनामा मागा. मोहनराव भागवत यांनी थेट प्रवचनं आम्ही तुमचं ऐकतो आहोत, आम्ही तुमचा आदर करत आहोत, पण आता प्रवचनं झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा. जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याप्रमाणे आता प्रवचनं झोडण्यापेक्षा थेट निर्णय घ्या आणि सरकारला सांगा या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे. सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा. हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे.